आपल्या सोबत आहेत रणजित नाईक निंबाळकर सर। आज फडणवीस साहेबांसोबत चर्चा झाली, काय चर्चा झाली नेमकी आणि तोडगा निघाला का? यशस्वीपणे त्याच्यावर तोडगा निघाला। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांच्या सत्रामध्ये योग्य समन्वयाची बैठक घ्यायचं ठरवलेलं आहे। माननीय आदरणीय आमदार राहुल कुल साहेबांनी त्याच्यामध्ये यशस्वी भूमिका बजावली आणि भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणीला चर्चेनुसार मार्ग काढण्याचं ठरलेलं आहे। जे निंबाळकरची टीका करतायत त्याच्यावरून महायुतीचा धर्म पाळला जात नाही, आता तो त्यांच्या टीका टिप्पणीचा त्यांच्या पक्षाचे नेते माननीय अजितदादा त्याच्यावर बोलू शकतात। मी आज तरी त्याच्यावर काय उत्तर देण्यास इच्छुक नाही। आज या बैठकीतून फडणवीस साहेबांनी अजितदादांशी चर्चा केली, हा सगळा प्रश्न सुटावा फोनवरून। बरोबर, काय काय चर्चा झाली? चर्चा बैठक घेऊन त्याच्यावर मार्ग काढण्याचं ठरवलेलं आहे। माननीय अजितदादा पवारसाहेब माझ्याशी बोललेत आणि निश्चितपणे राष्ट्रवादीचे नेते सर्व आघाडी धर्म पाळतील असा त्यांनी विश्वास दिलेला। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। आणि अजितदादा ज्या पद्धतीने बोलतात त्या पद्धतीने शब्द पाळतात, हीच त्यांची प्रतिमा आम्हालाही विश्वास आहे की ते त्यांच्या शब्दाला पाळतील। म्हाडात मदत मिळत नाही म्हणून बारामतीत मदत केली जाणार नाही, दोघांनी सहकार्य करावं अशी भूमिका? नाही, अशी काय भूमिका नाही। त्यांची भूमिका एवढी होती की महायुतीचा धर्म पाळला तर माढ्यातही धर्म पाळला जावा, हीच राहुल कुल साहेबांची भूमिका होती। आज फडणवीसजी जेव्हा अजितदादांशी फोनवरून बोलले तुमच्या बैठकीत, तेव्हा सुटल्यासारखा वाटतो का हा सगळा तिढा? विषय यशस्वी मार्ग निघालेला आहे। धैर्यशील मोहिते जे आहेत ते तिकडे शरद पवारांकडे परत जातात? नाही, मला माहिती नाही त्याविषयी काय। प्रचाराचे मुद्दे काय असणार आहे? तुम्ही कामाला लागले का आणि महायुतीतले प्रश्न सुटले का? हे जे मनमुटाव होता तो प्रचाराचे मुद्दे भारत देश हा 5व्या महासत्तेतून या 5 वर्षामध्ये तिसरी किंवा दुसरी महासत्ता बनण्याकडे चाललेला आहे आणि सर्वसामान्य माणसाला जे आदरणीय मोदीजींच्या मार्फत जे काही आज शासनाच्या योजना त्यांच्याकडे पोचलेल्या आहेत, सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू साधून जो मोदीजींच्या मार्फत आणि आदरणीय राज्याचे एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी असतील, अजितदादांनी जे विकासाची धोरणं केलेली, तोच आमचे प्रचाराचे प्रमुख मुद्दे असतील। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।